नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता जी काय अतिवृष्टी असेल, पूर असेल, यामुळे जे शेतीचं नुकसान झालेलं होतं त्या संदर्भात शासनाने एक मदतीचं मोठ्या प्रमाणात वाटप केलेलं होतं आणि त्या मदतीच्या वाटपामध्ये शासनाने एक अतिशय महत्त्वाचा असा शासनासाठी निर्णय घेतलेला होता की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, जो काही नुकसानग्रस्त भाग आहे, तर त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं खरीप 2024 मध्ये शेती वाहून गेलेली असेल, पूर असेल, घरात पाणी गेलेलं असेल, यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना रब्बी 2025च्या पेरणीसाठी असेल, खते असेल, बी बियाणे असेल, याच्यासाठी एक प्रकारचं अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपयांची घोषणा या शासनाने केलेली होती। आणि त्याचंच अनुसरून आता त्यासाठी बघा, शासनाने एक मध्यंतरी 11,000 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर देखील केलेला आहे। आणि मध्ये आपण बघितलं तर 1765 कोटी रुपयांचा निधीचं वितरण करण्यात आलेलं होतं। आता आज सुद्धा म्हणजे दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा GR काढून हे जे खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्यांना रब्बीसाठी खते असेल, बी बियाणे असेल, याच्यासाठी एक अनुदान म्हणून खते असतील, बी बियाणे असतील, याच्यासाठी त्यांना हेक्टरी 10,000 रुपयाचं वाटप करता यावं, यासाठी शासनाने आज अत्यंत महत्त्वाचा असा GR काढलेला आहे। आता त्यामध्ये बघा, यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे, तर ते आपण पाहूया। तर याच्यामध्ये बघा, छत्रपती संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे आणि जालना आहे। तर याच्यासाठी जवळजवळ 2,84,777 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर बघा, सर्वांना प्रतीक्षा होती की सोलापूर जिल्ह्याचं नेमकं रब्बी हंगामाचं वितरण कधी होणार। तर बघा, सोलापूर जिल्ह्यासाठी 65,206 लक्ष रुपये, तर एवढ्या निधींचे तरतूद केलेली आहे। आता याच्यामध्ये बघा, हे जे 2 विभाग आहेत आणि 2 विभाग आणि 6 जिल्हे। आता हे 2 विभाग कुठले? छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभाग। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधलं बघा, छत्रपती संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे, बीड आहे, जालना आहे आणि पुणे विभागातला सोलापूर आहे। तर एवढ्या जिल्ह्यांसाठी मिळून 3,499 कोटी 84 लक्ष 11,000 एवढा निधी मंजूर केलेला आहे। आता त्यानंतर बघा, त्यानंतर नागपूर विभाग असेल, नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि हिंगोली यांच्यासाठी 22,799 लक्ष रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे। आणि त्यानंतर अमरावती विभाग आहे, अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम, तर एवढ्या जिल्ह्यासाठी अमरावतीतला मिळून 2,26,243 कोटी रुपयांचा लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। आता याच्यामध्ये बघा, नागपूर आणि अमरावती विभाग या 2 विभागासाठी 2,262 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे बघा, बरेच शेतकऱ्यांना, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की आमचा निधी कधी मंजुरी होणार। तर यासाठी आपण पाहिलं तर गेल्या वेळेस पुणे विभागातील फक्त सातारा जिल्ह्याला निधी मंजूर झालेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अहिल्यानगर असेल, अहिल्यानगरचा सुद्धा जिल्ह्याला निधी मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला होता, कारण अहमदनगर आणि सोलापूरमधील करमाळा असेल आणि माढा असेल, त्यानंतर बीड असेल, त्यानंतर वाशिम असेल, या जिल्ह्याला सर्वात जास्त महापुराचा जो काही तोटा आहे तो झालेला होता। अहमदनगरवरून खाली जी काही सोलापूरकडे माढा करमाळावरून शिना नदी जाते, त्या शिना नदीला 20 दिवसामध्ये महाभयंकर असा 3 वेळेस पूर आलेला होता आणि त्याचे प्रचिती तेथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागलं होतं। त्याच्यामुळे या शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत होते। अनुदान हे अजून बऱ्याच लोकांना प्राप्त होत आहे, ज्यांचं फार्मर आयडी नाही त्या लोकांना थोडी अडचण येत आहे। त्यानंतर त्याविषयीचं सुद्धा नेमकं अनुदान काय येत नाही त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण एक संध्याकाळी किंवा सकाळच्या भागामध्ये देणार आहोत, तो सुद्धा सर्वांनी पाहावा की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याविषयीची सुद्धा माहिती होणार आहे। त्याच्यामुळे बघा, आता हे जे जिल्हे आहेत, गेल्या वेळी 1765 असेल, त्यानंतर आता सुद्धा 3,499 कोटी रुपये असेल आणि त्यानंतर 2,262 कोटी असेल। तर हे 2,000 आणि हे 2,4
जवळजवळ 8 ते 8.5 हजार कोटी रुपयांच्या निधीचं सध्या वितरण केलेलं आहे. टोटल 11,000 कोटी रुपयांचा निधी या रब्बी हंगामासाठी शासनाने दिलेला आहे. आता याच्यामध्ये जवळजवळ अजून 2,500 ते 2,600 कोटी रुपयांच्या निधीचं अजूनही वितरण बाकी आहे. त्याच्यामुळे अजूनही येत्या 2-4 दिवसामध्ये या निधीचं सुद्धा वितरण होणार आहे. असे मिळून टोटल बघा, रब्बी हंगामासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता हा जो निधी आहे तो पात्र फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे त्यांच्याच आधार लिंकिंग ज्या बँक खातं आहे त्याच्यावरती हा निधी वितरित होणार आहे. त्याच्यामुळे बघा, या आठवड्यात शनिवारच्या अगोदरच हा निधी प्राप्त जे काय पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्याच्यामुळे बघा, शेतकऱ्यांना सुद्धा जे काय आपले डॉक्युमेंट असतील, जसे की फार्मर ID असेल, ई-पीक पाहणे असेल, त्यानंतर इतर जे काही शेती उपयोगी आपल्याला डॉक्युमेंट लागतात त्याच्याशी सुद्धा मोबाईलला, तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर हे सर्व प्रोसेस शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहे, की जेणेकरून ऐन वेळेला तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.